श्री स्वामी समर्थ प्रकट दिनकथा. कर्दळी वनातील गूढ तपश्चर्या संपवून लोककल्याणाचा संकल्प हृदयात घेऊन एक दिव्य तेज पृथ्वीवर अवतरले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया. अक्कलकोटच्या पवित्र भूमीवर वटवृक्षाखाली एक तेजस्वी दिगंबर योगी प्रकट झाले. डोळ्यांत करुणेचा सागर, मुखावर प्रसन्न स्मित आणि अस्तित्वात अद्भुत शांतता. गावकरी थरारले. कुणी नम्रतेने विचारले, महाराज, आपण कोण? तेव्हा त्या दिव्य पुरुषांनी स्थिर स्वरात उत्तर दिले, आम्ही दत्तनगरचे, मूळ पुरुष वटवृक्षस्थ. त्या एका वाक्यात त्यांचा दैवी परिचय दडला होता. स्वामी समर्थांनी अक्कलकोटला कर्मभूमी मानले. दुःखितांच्या डोळ्यात अश्रू पुसले, निराधारांना आधार दिला आणि भक्तांच्या अंतःकरणात श्रद्धेचा दीप प्रज्वलित केला. त्यांचा आशीर्वाद आजही प्रत्येक भक्ताच्या कानात गुंजतो. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रकट दिन म्हणजे केवळ एक तिथी नव्हे, तो श्रद्धा, सबुरी आणि नामस्मरणाचा उत्सव आहे. या दिवशी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्यास मनाला स्थैर्य, धैर्य आणि कृपेचा अनुभव मिळतो.